श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 438। उपशम प्रकरण सर्ग 73। वसिष्ठ पुढे म्हणाले, रामा, याप्रमाणे विवेक दृष्टीचा आश्रय करून द्वैत भावनेचा सर्वथा त्याग झाला म्हणजे तत्वज्ञ पुरुषांना स्वस्वरूप स्थिती रूपी मुक्ती प्राप्त होते. आता ज्या श्रेष्ठ दृष्टीचा आश्रय केल्याने तू दिव्य ज्ञानाने संपन्न होऊन अचल अशा आत्मपदाप्रत पोहोचशील, अशी ही दुसरी दृष्टी ऐक. मी आकाश आहे, मी सूर्य आहे, मी दशदिशा आहे, मी पाताल आहे, दैत्य मी आहे, देवही मीच आहे, स्वर्गादी लोक मी आहे, चंद्रादिकांची प्रभा मी आहे, दिवस मीच असून रात्रही मीच आहे, अभ्रे मी आहे, मी पृथ्वी आहे व समुद्राधिक मीच आहे, रजकण, वायू, अग्नी व हे अखिल दृश्य मीच आहे, जगत्रयामध्ये मी आत्माच सर्वत्र स्थित आहे. मी कोण आहे? हे देहादिक कोण आहेत? सर्व भूतांच्या अंतर्यामी असणारा जो मी, त्या मजमध्ये देहादिकांचे द्वैत कोठून असणार? अशा रीतीने अंतर्यामी निश्चय करून तू आत्म्याच्या दृष्टीने हे सर्व जग अवलोकन कर. म्हणजे हर्ष विषादांना वश होण्याचे तुला या जगात पुन्हा केव्हाही कारण उरणार नाही. हे रामा, सर्व जग आत्ममय झाल्यानंतर आपले आणि दुसऱ्याचे असे या जगात काय उरणार आहे? सांग बरे. मग प्रारब्धानुसार हर्ष प्राप्त हो किंवा विषाद प्राप्त हो, त्यात देखील आत्म्या वाचून दुसरे काय असणार? ज्याला जगा संबंधाने विषाद उत्पन्न होतो तो पूर्णतः चिन्मय झाला नाही असेच निसंशय ठरते. ह्या जगात रामा, अत्यंत सात्विक निर्मल आत्मतत्वापासून उत्पन्न झालेल्या पारमार्थिक आणि मोक्षप्रद अशा दोन अहंभावना मी तुला सांगितल्या. सर्व नामरूपात्मक जगाच्या पलीकडे असलेला जो अनुरूप आत्मा तेच माझे वास्तविक स्वरूप आहे, ही पहिल्या प्रकारची अहंभावना होय. जे जे आहे ते मीच आहे, ही दुसऱ्या प्रकारची अहंभावना होय. देह हेच माझे वास्तविक स्वरूप आहे, ही तिसरी अहंभावना असून ती शांतीप्रद नसून जीवाला निरंतर दुःख देण्यालाच कारणीभूत ठरते, हे ध्यानात ठेव. आता आपल्याला पूर्ण स्थिती प्राप्त व्हावी असे जर तुला वाटत असेल, तर ह्या तीनही अहंभावनांचा सर्वस्वी त्याग करून पूर्ण चिन्मात्र असे जे स्वरूप अवशिष्ट राहते त्याचा अवलंब कर आणि त्याच स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास कर. रामा, तुझे स्वरूप सर्वांच्या पलीकडे असून ते सर्व सत्तांच्या अतीत आहे. हे सर्व जग असद्रूप असून आत्मा हा त्याला प्रकाशित करतो. सकल वासनासह वर्तमान अहंकार रूपी हृदयग्रंथी तोडून टाकून स्वानुभवाच्या योगाने तू आपले स्वरूप पाहू लाग. म्हणजे नित्य आणि स्वयंप्रकाश आत्मा हेच आपले स्वरूप आहे असे तुझ्या अनुभवास येईल. आप्तवाक्यांच्या योगाने आत्म्या संबंधाने केवळ अनुमान करावयाचे नाही, तर तो स्वानुभवाने प्राप्त करून घ्यावयाचा आहे. या जगात जर काही प्रत्यक्ष असेल तर तो फक्त आत्माच असून अनुभवाच्या योगाने तो सर्वदा सर्वत्र सर्व दृश्य जगताच्या रूपाने प्रतीतीला येतो. विषयादिकांचा जो म्हणून प्रत्यय येतो. आपल्या अंतःकरणाचे वृत्ती रूपाने जे म्हणून स्पंदन होते आणि अनुमान, अनुमेय इत्यादिकांच्या योगाने जी म्हणून संवेदना होते, तो सर्व दृश्य दर्शन भावरहित आत्माच आहे. हा आत्मदेव सद्रूप नाही व असद्रूप नाही, अणुप्रमाणे सूक्ष्म नाही व आकाशाप्रमाणे स्थूल नाही, तर सदात्मक दृष्टीच्या पलीकडे असून हे नामरूपात्मक जग तो स्वतःच बनलेला आहे. वाणी आदी करून सर्व कर्मेंद्रियांची प्रवृत्ती त्याच्यामुळे होते, परंतु तो आत्मा मात्र वाणी आदी करून इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. हे राघवा, हे जग त्या आत्म्याहून वस्तुतः भिन्न नाही,
तर ते निरुपाधिक आणि आत्ममय आहे असे पाहत जा. हा आत्मा आणि हा अनात्मा अशा तऱ्हेच्या निरनिराळ्या संज्ञा या आत्म्याने आपल्या सर्वव्यापी मायाशक्तीच्या योगाने आपल्यामध्ये कल्पिलेल्या आहेत. हा स्वयंप्रकाश आत्मा तीनही काळांमध्ये व सर्व सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला आहे. परंतु तो सूक्ष्माहून सूक्ष्म आणि स्थूलाहून स्थूल असल्यामुळे स्थूल बुद्धी मनुष्यांना आकलन करण्यास अशक्य झाला आहे. या जगात उत्पन्न झालेल्या अनंत पदार्थांच्या ठिकाणी आत्मा स्थित असला तरी आपल्या स्वभावाला वश होऊन तो पुर्यष्टक म्हणजे लिंग देहरूपी आरशात स्वतः जीवरूपाने प्रतिबिंबित होतो व यामुळे स्थूल विषयांच्या ठिकाणी त्याची आसक्ती उत्पन्न होते. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.